नमस्कार, मी आहे ज्ञानेश्वर वाघमारे. मी आहे भंडारा डोंगर या ठिकाणी. भंडारा डोंगर या ठिकाणी जो माघ शुद्ध दशमी याचा जो निमित्ताने जो सोहळा आहे, हा सोहळा निमित्त खरंच खूप पुष्पवृष्टी म्हणजे ज्यांनी जी पालखी येणार आहे त्या पालखीसाठी पुष्पवृष्टी होणार आहे आणि जी तयारी यांनी केली आहे खरंच आपण जाणून घेऊ. महाराज, काय सांगू शकता आज या सोहळ्यानिमित्त तुम्ही पूर्ण म्हणजे मंदिराच्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही हे पूर्ण सजावट केली आणि पालखीचं तुम्ही स्वागत करणार आहे, काय सांगू शकता? तुमचा परिचय द्या पहिला. नमस्कार, मी भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील रहिवासी शेलूगावचा कैलास पडवळ या ठिकाणी आज माघ शुद्ध दशमीच्या उद्यापासून भंडारा डोंगर आणि भंडारा डोंगरच्या पायथ्याशी सप्ताह सुरू होत आहे. त्या सप्त्यानिमित्त देवमधून संत तुकाराम महाराजांच्या पादुका असेल, त्याचबरोबर माऊली महाराजांच्या पादुका असेल, संत जनाबाईंच्या पादुका असतील, या सर्व पादुकांचं मिरवणुकीने या ठिकाणी आगमन होत आहे. या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी JCB वगैरे नियोजन करून त्यामध्ये फूल, त्या नियोजनामध्ये आमचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी सामील आहे. आमच्या भामचंद्र पंचक्रोशी आणि भंडारा डोंगर पंचक्रोशीमध्ये सर्व जे काही उद्योजक आहेत त्या सर्व उद्योजक मित्र परिवाराने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये मी स्वतः असेल, बांबोली नगरीचे हरिभक्त पारायण संपत राऊत असतील, सुखदेव नाना पडवळ असेल, ऍडव्होकेट भीषणजी पडवळ असेल, अंकुशराव पडवळ असेल, सोमनाथराव नाटक पाटील असतील, उल्हासराव चोरगे पाटील असतील, उद्योजक अमोल पाचपुते असतील, अनिल शेडबोत्रे असेल, या सर्व मित्र परिवारांनी हे नियोजन केलेलं आहे. आणि या नियोजनामधून आम्हाला खूप आनंद मिळत आहे. माऊलींची जी आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन जी पालखी येणार आहे त्या पालखीला आम्ही आनंदाने पुष्पवृष्टी या ठिकाणी करणार आहे, असं हे सगळं नियोजन आहे. आणि माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, या उक्तीप्रमाणे आम्हाला आमच्या पद्धतीने या पुष्पवृष्टीतून खूप आनंद मिळणार आहे. आमचे जे JCB मालक आहेत सर्व पंचक्रोशी मधील, त्यांना या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे. आणि हे सगळं नियोजन आम्ही माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. या ठिकाणी या सप्त्याचं खूप असं भव्य दिवस स्वागत या ठिकाणी करण्यासाठी आम्ही येथे उपस्थित आहोत. खरंच मग तुम्ही सांगू शकता की तुम्ही 50-60 JCB इथे लावले आणि पालखींचं स्वागत तुम्ही एकदम मनभावाने करत आहात, काय सांगू शकता? म्हणजे नाही, पालखीचं स्वागत मनोभावे करणं हे आमचं कर्तृत्वच आहे, कर्तव्यच आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अनेक उद्योजक घडले, अनेक उद्योगपती घडले आणि खूप मोठं योगदान, म्हणजे आमचं योगदान काहीच नाही, या भूमीला खूप मोठं योगदान देणारे आणि त्यांचं नावही समोर न आणणारे अनेक दाते आहेत. आमचं योगदान त्या मानाने काहीच नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे जे आहे त्या माध्यमातून आम्ही ते योगदान देण्याचा प्रयत्न केला. आमच्या मित्र परिवाराने ते योगदान देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या माऊलींनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्या पंचक्रोशीला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला जे भरभरून दिलंय त्यातलंच आपण थोडंफार त्यांना देत आहोत, यात आपलं काही नाही. खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल महाराज, काय सांगू शकता? खरंच, कारण की भरपूर उद्योजक खूप मोठे व्यक्तिमत्व येऊन इथे काय देतात पण ते गुप्त ठेवतात. म्हणजे ही भूमी संतांची भूमी, तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही याच्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य घालवलं या साधू संत किंवा वारकरी संप्रदायामध्ये, काय सांगू शकता महाराज? रामकृष्ण हरी. पहिल्या प्रथम माघ शुद्ध दशमी हा गेल्या 50 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी भंडारा डोंगर या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि हे वर्ष तुकाराम महाराजांचं 375 सगळे वैकुंठ गमन, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचं 750 वर्ष, तसेच जनाबाई आसन, त्याचप्रमाणे अनेक टाळकरी आणि या सर्व साधू संतांनी जे काही त्यावेळेस जे काही याला समाजाला शिकवण घालून दिली, खऱ्या अर्थाने साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा किंवा येते यारे यारे लहान थोर नाती जाती नारी नर या न्यायाने सर्व या ठिकाणी आज उद्यापासून जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे जगद्गुरु म्हणून म्हटलेलं आहे असे संत तुकाराम महाराज यांचा उद्या गाथा पारायण सोहळा, त्याचप्रमाणे जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली ही खऱ्या अर्थाने त्यांचाही इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्यापासून भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये सुरू होते. आणि म्हणून आज सर्व संतांच्या पादुका देऊळ देवस्थान तुकाराम महाराज मंदिरामधून त्यांचा अभिषेक होऊन या थोड्या वेळापूर्वी पताका, त्यानंतर तुळशीवाल्या महिला, कलशवाल्या महिला, मुरदुंग टाळ
आणि पालखी मोठ्या रथामध्ये मिरवणूक गेल्या 2:30-3 वाजता तिथून निघालेली आहे. थोड्याच वेळात इथं या ठिकाणी आगमन होईल आणि या ठिकाणी भव्य दिव्य अशा या स्वागत कमानापाशी हे फुलांची पुष्पवृष्टी करून खऱ्या अर्थाने या दिंडीचं आणि या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येणार आहे. आणि उद्यापासून जे महाराष्ट्रामध्ये जे समाजासाठी साधू संतांनी जी काय शिकवण दिली त्याचं अनुसरण करून कीर्तनकार प्रवचनकार यांच्या मोठमोठे कीर्तनकारांची कीर्तनं एक समाज प्रबोधनापर या ठिकाणी होणार आहे. आणि महाराष्ट्रातून नव्हेतून पूर्ण वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी भाविक मंडळी या पारायणासाठी आणि कीर्तनाची सेवा देण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून सर्वांचं स्वागत मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी होईल. त्याचप्रमाणे मावळ तालुका या ठिकाणी अग्रेसर असतो. खऱ्या अर्थाने भंडारा डोंगराचे ट्रस्टचे अध्यक्ष आमचे सहकारी हरिभक्तीपरायण बाळासाहेब काशीद त्यांची सर्व टीम अतिशय सालाबादप्रमाणे अतिशय कष्ट घेऊन खऱ्या अर्थाने एक समाजाला अतिशय चांगल्या प्रकारे शिकवण देण्याचं काम आणि करत आहे. आणि म्हणून हा सप्ताह मोठा उत्साहात प्रत्येक वर्षी भंडारा डोंगराच्या वरती होत असतो. पण यावर्षी अनेक संतांची भेट घडवण्यासाठी या ठिकाणी पायथ्याला हा सप्ताह आयोजित केलाय. आणि म्हणून या सर्वांचं मावळ तालुक्यातून तांदूळ आसन देणगी आसन असे अनेक सरपण आसन परत गावोगाव पंक्ती ठेवल्यात. त्या रोजच्या पंक्तीसाठी एक 15-15, 20-20 गावाच्या 50-50 गावाच्या भाकरी येणारे वेगवेगळ्या पद्धतीची आमटी या ठिकाणी होणारे आणि असा हा प्रसाद या ठिकाणी या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी होईल. आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि उपस्थित सर्वांचं मी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचा नंदकुमार भसे या नात्याने अध्यक्ष या नात्याने सर्वांचं मी स्वागत करतो. आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना या ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तुम्ही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुमचा हा जो कार्यक्रम आहे पूर्ण वारकऱ्यांचा त्याच्यात अजून लोकांना येण्यासाठी काय संदेश देऊ शकता? वारकऱ्यांसाठी हा संदेश देऊ शकतो की या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने पारमार्थिक घडावं आणि समाजासाठी आपण आल्यानंतर काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून आपण या सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठमोठे कीर्तनकार की जेणेकरून आपल्या जीवनाचं परिवर्तन होऊ शकतं आणि ते कीर्तन ऐकल्यानंतर खरोखर जीवनाचं सोनं होईल. म्हणून आपण या महाराष्ट्रातून सर्व पुणे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड असन अनेक वेगवेगळे तालुके असतील त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. खूप छान महाराजांनी सांगितले. आणि भंडारा डोंगर इथं पायथ्याशी खरंच आगळा वेगळा हा सोहळा आज पार पडत आहे. पूर्ण देऊ मधून ती पालखी निघाली आहे आणि भंडारा डोंगर या ठिकाणी येणार आहे. खरंच आपण पाहू शकता. धन्यवाद. बारामती.